गर्ल्ससाठी आणि नवीन लोकांसाठी एकदा परत जोरदार करा. गुड मॉर्निंग. माझी ओळख करून देते. माझं नाव तन्वी विजयकांत पाटील. बाय प्रोफेशन मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि बाय पॅशन मी एक फिटनेस आणि वेलनेस कोच आहे. फिटनेस आणि वेलनेस कोच काय सहजासहजी नाही झाले. तर लहानपणापासून माझ्या आई वडील काही प्रॉब्लेम्सने ग्रासलेले होते. मग त्यावेळेला म्हणजे काय वाढलेलं वजन तो प्रॉब्लेम होता माझ्या आई वडिलांचा. त्यामुळे माझ्या आई वडील स्वतःच्या फॅमिलीला 10 वर्षापूर्वी जॉईन झाले. आणि ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस कसं असतं आपल्यावरती रिझल्ट पहिला आणतात आई वडील. आणि सेम त्यांची प्रोसेस सुरू होती, ट्रान्सफॉर्मेशन सगळी जर्नी सुरू होती. आणि त्यावेळेला जे ते लाईफस्टाईल फॉलो करायचे ती लाईफस्टाईल सेम मी पण फॉलो करायचे. कारण कसं असतं लहान मुलं जी मोठी लोक असतात ते काय करतात तेच फॉलो करत असतात. सेम माझ्या बाबतीत झालं. मी जवळपास 6वी मध्ये असताना माझे आई वडील स्वतःच्या फॅमिलीला जॉईन झाले होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू होती तेव्हा म्हटलं की मी लाईफस्टाईल फॉलो करत होते. त्यामुळे त्यांच्या ज्या एक सवयी होत्या त्या माझ्या सुद्धा अंगवळणी पडल्या. म्हणजे लवकर उठणं, व्यवस्थित प्रॉपर खाणं पिणं, मग हे सगळं माझ्या अंगवळणी पडलं आणि ती आज तागात मी सवय लागली आहे मला. आणि त्याच्यानंतर कसं माझ्या आई वडिलांचा म्हणजे माझ्या वडिलांचा जवळपास 14 किलोचा वेट लॉस आणि फॅट लॉस झाला. आणि माझ्या आईचा सुद्धा 10 किलो फॅट लॉस झाला. एवढंच नाही तर माझ्या आईचा पिगमेंटेशनचा सुद्धा प्रॉब्लेम होता, तो पण कमी झाला. आणि मी म्हटलं की माझं प्रोसेस सुरू होती, त्यांच्यासोबत सुद्धा मी घेत होते. आणि त्यावेळेस नकळत लक्षात आलं की माझ्या लहानपणापासून केस पांढरे होते. म्हणजे काय न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते. आणि खूप डॉक्टर्सना दाखवलं, सगळं केलं तरी सुद्धा माझे सुद्धा होते आणि दीदीचे सुद्धा होते आणि जेनेटिक होतं. त्यामुळे काही केलं सुद्धा फरक पडत नव्हतं योगा वगैरे केला तरी सुद्धा. पण ज्या वेळेला हे फ्युअल इंटॅक्ट करत होते त्यावेळेस मला नोटीस झालं की माझे केस मुळासोबत काळ्या व्हायला सुरुवात झाली होती. आणि फक्त वरती नाही तर पूर्ण केस माझ्या हळूहळू काळ्या व्हायला सुरुवात झाली. हा छान रिझल्ट आला. आणि फक्त पांढऱ्या केसांचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण तो कॉन्फिडन्स लो होत असतो ज्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असते. माझी हाईट कमी आहे, म्हणजे केस पांढरे, त्यामुळे एक न्यूनगंड तयार होता. पण ज्या वेळेला माझ्या केसांचा रिझल्ट आला त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स आतून बूस्ट झाला. आणि त्या बूस्ट झाल्यामुळे मी आता या स्टेजवरती आहे. मी एक मुलगी होती जी मागच्या बेंचवर बसायची, जिला अजिबात कॉन्फिडन्स नाही. फक्त आणि फक्त स्वतःच्या फॅमिलीच्या आपल्या सवयींमुळे आणि त्यांनी जो गायडन्स दिला, जे काय आता आपले सगळे लोक आहेत त्यांनी जो गायडन्स दिला त्यांच्यामुळे मी आज स्टेजवरती उभी राहिली आहे. आणि कसं असतं कॉलेजला जात असतो, आता कॉलेजला गेला कसं लहान म्हणजे आमच्या कॉलेजच्या मुलांचं कसं असतं काहीतरी खाणं होत असतं बाहेरचं. पण ज्या वेळेला मला नोटीस झालं की बाबा हे जरी खातात तरी मला कंट्रोल करायला काय लागत नव्हतं, माझं मनच इच्छा म्हणजे हे होत नव्हतं. तर एकदा जोरदार क्लॅपिंग करूया. आपले गेस्ट आज आलेत सुजाता मॅडम आणि अनिल सर, त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करू. स्वतःच्या फॅमिलीवर खूप सारे बदल माझ्यामध्ये घडले. त्यामुळे मी स्वतःच्या फॅमिलीची त्याचबरोबर की आपले अनिल काका आणि आपल्या सुजाता काकींचे खूप आभारी आहे आणि सगळ्यांचेच आभारी आहे. आणि जो काही कॉन्फिडन्स झालाय त्यामुळे मी माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा मला रिझल्ट दिसले. म्हणजे जी मुलगी 60% होती ती मुलगी 90% पर्यंत पोहोचली. आणि जी म्हणजे आमच्या कॉलेजमधल्या 800 लोकांच्या मध्ये माझ्या एकटीचं सिलेक्शन झालं आमच्या कॉलेजच्या म्हणजे प्लेसमेंट्समध्ये सिव्हिलच्या. त्यामुळे तो सुद्धा चांगला म्हणजे फक्त फिटनेस नाही, फक्त वेलनेस नाही, सगळ्याच गोष्टी म्हणजे ओव्हरऑल स्टडीज, फिटनेस सगळा रिझल्ट मला दिसला. त्यामुळे मी स्वतःच्या फॅमिलीला खूप धन्यवाद म्हणते. मस्त एनर्जी. आता कुणाला एकाग्रतेने ऐकायचं आहे घेऊन बसायचं. पेशीला काय पाहिजे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळत नसतं. ते बघा हे सगळे पदार्थ आहेत की नाही, छान आहेत की नाही, सगळे शाकाहारीच आहेत. ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे पण ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा अभाव आहे, लक्षात आलं. तर हे पोषक तत्व जे आहेत की नाही तर ते आपल्याला व्हॉट इज फूड अँड न्यूट्रिशन त्याच्यामध्ये बघू अजून पुढे काय नेक्स्ट. आता व्हॉट इज बॅलन्स न्यूट्रिशन हे आपल्याला शाळेमध्ये सुद्धा आपल्याला शिकवलं होतं. हे आपल्याला असतंय का आपल्याला गुड न्यूट्रिशन हे प्रोटीन, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल्स हे वेल बॅलन्स मध्ये जर आपल्याला मिळाले तर एवढे ते सांगणार. माझं काम नाही आहे ते, माझं काम तुम्हाला ह्याचा कसा उपयोग होतो. नेक्स्ट. आता हे सगळं करत असताना घरी हे त्याला जोडीला पण लागते. नुसतं ह्याचा रोल असतो पण तो असतोच, पण ह्याच्या जोडीला काय काय लागते बघा. रेग्युलर हायड्रेशन, पाणी प्यायला लागतं. आम्ही तुम्हाला गाईड करतो पाणी किती प्यायचं. 20 किलोला आहे की नाही तर ते पाणी व्यवस्थित लागते. तुमच्या रात्रीची झोप, डॉक्टर प्रसाद पाटील पुढे गेले एवढं मस्त टॉपिक म्हणतात की झोपेवर वजन कमी होणार, झोपली झोप आहे.
तुमचं मसल बिल्ड होणार रात्री झोपेत, तुमचं रोगमुक्त होणार रात्री झोपेत. मग झोपेवर किती काम करायला पाहिजे? 7 तास झोप. इतर वेळी काय खाता का नाही ते सुद्धा न्यूट्रिशन युक्त पाहिजे. नाहीतर इतर वेळी जंक फूड फास्ट फूड खातो,